गोदावरी नर्मदा कावेरी आमच्या सुनबाई तिकडे तोंड यांचं इकडे तोंड सब एक सुनबाई ससू अगं अगं सुनबाई काय म्हणतात काय म्हणतात जेव्हा आता वर चहा उतू येत होता तर गेला खाली. पटकन लक्ष दिलं म्हणून बरं आहे पटकन, नाही तर आता हात चहावर आला असता तर पुन्हा मला एवढं सगळं घासावं लागलं असतं परत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉग मध्ये. आपली मीराताई. घंटी वाजली, ब्रुनो लगेच धावत धावत आला. बाबू मी इकडे, बाबू ए बाबू. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय. बाबू 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 बचाव बचाव. काय? अरे हो ना, अरे हो ना. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय. हमने कुछ नहीं किया. चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. आता हे असंच चालू राहणार आहे. का माहिती आहे का, चहा अजून घेतला नाही आहे. शी, आता मला सगळं वॉश करावं लागेल हात वगैरे. असू दे, चला आपलीच मुलं आहेत. ब्रुनोने अख्खी रेती अशी ओढून 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 घेतली. रेती ना सगळी रेती मातीमध्ये मिळते, अर्धी रेती तर अशीच गेली. तर काय करणार. सो मित्रांनो, काल भैरवनाथ महाराजांची कावड होती माझ्या गावामध्ये आणि प्रत्येक अमावस्याला पंगत असते. अशी कोणतीही अमावस्या नाही आहे की पंगत नाही आहे म्हणून. अशी प्रत्येक अमावस्याला आपल्या गावामध्ये पंगत असते आणि ह्या अमावस्याला होती. 2-2, 3-3 वर्ष नंबर पेंडिंगला असतात, नंबरच लागत नाही आहे. प्रत्येक जणाला असं वाटतं की आता माझा असावा, आता माझा असावा. 2-2, 3-3 वर्ष नंबर लागत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोटंसं आहे, म्हणतात ना वाडी आणि सोन्याची काडी. माझं गाव वाडी आणि सोन्याची काडी असं प्रत्येक महाराज म्हणतात. कीर्तनकार असं सांगतात, जो कीर्तन करेल तोही नाव घेणारच. कारण का गावात, जिल्ह्यात, तालुक्यात नाही, पूर्ण जगात विश्वास म्हटलं तरी चालेल, माझ्या गावाची तडजोड तरी कोण करणार नाही. भजन, कीर्तनकार, प्रवचनकार सगळे माझ्या गावात आहेत. पकवाज वाजवणारे, विणेकरी, गायक तुम्ही म्हणाल तर एक से बडकर एक कमीच पडणार नाही. मी तर म्हणते किती एखादा झालं की दुसऱ्याचं झालं की तिसरा, असं कोणी कोणाला कमी नाही. आणि मला नाही वाटत की असं बाहेरचे जरी कुठलेही आमच्या गावामध्ये येऊ द्या, कीर्तनकार येऊ द्या, किती तज्ज्ञ माणूस येऊ द्या, पण माझ्या गावातली माणसं हरणाऱ्यापैकी नाही आहेत आणि माघार घेणारे तर बिलकुलच नाही आहेत. अर्ध्याचे गाणे म्हणायला सांगा त्यांना, भजन कीर्तन म्हणायला सांगा. मला तर वाटतं पोवाडे पण कोणीतरी म्हणत असेल. आपण आत्ताच जरासं आपण आलोत आणि थोडंसं त्यांच्यामध्ये यायला लागलो कधीतरी असं महिन्यातनं पंक्तीला. आता तर पंक्तीला पण माझं जाणं होत नाही, कारण का मी सतत बाहेर असल्यामुळे पंगत पण मी जायला मला होत नाही आहे. तर काल कानिपनाथांची भैरवनाथांची कावड होती आणि प्रत्येक पंगत गावामध्ये अमावस्येला पंगत असते. तर असं माझं गाव आणि खूप छान होती कालची पंगत आणि कालचा दिवसही खूप छान होता. अशा प्रकारे कालचा आपला दिवस गेला, तो पण थोडा दाखवते. आणि आज दिवसभर कामं काहीतरी चालू असणार आहे, काहीतरी म्हणजे चालूच असणार आहेत. मी तर सगळं घराची स्वच्छता काढायला, दसरा म्हटलं तरी चालेल. काल बरीच कपडे सोप्यावरची, त्याच्यावरची गादीपाट सगळी धुतली. आज पण एक मोठे गोधडी आत्ताच मशीनला लावलेले, चहा ठेवलेले. आज लवकर आवरला, आत्ता 7 वाजले आलेले आहेत. आणि आपली गाय बघा तिकडे बांधली, सकाळ सकाळ तिकडे बांधलेली आहे. आणि आज काय वातावरण जरा गढूळ आहे, कुठेतरी ढग आलेले आहेत.
बघा आपली सूर्याई कुठे आलेली आहे, सूर्यनारायण त्यांचंही आगमन झालेले आहे. आणि आपल्या आपल्या मैत्रिणी पहा इकडे, मी जिथे जाईल तिथे मी त्यांना म्हणते, अरे बाबांनो माझ्या मागं नका येऊ, एक दिवस सुट्टी आहे मला. हा पण माझा व्हिडिओ आहे मित्रांनो. कोंबड्या इथपर्यंत आलेल्या आहेत. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते, पण पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.